राज ठाकरे आणि आमच्या भूमिकेमध्ये फारसं अंतर राहिलं नाही, योग्य वेळ योग्य निर्णय घेऊ, मनसे सोबतच्या युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। शरद पवार आणि अजित पवार आतून एकच, लोकांना मूर्ख बनवण्याचं काम सुरू, राज ठाकरेंचा दोन्ही पवारांवर हल्लाबोल। महायुतीच्या जागा वाटपाचं काम 80% पूर्ण, दिल्लीतील बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांची माहिती, तर अजित पवार शिंदेंना दिल्लीत भांडी घासावी लागतात, संजय राऊतांचा घणाघात। अजित पवारांना 4च जागा मिळणार, भाजप ठाम, बारामती रायगडची जागा मिळणार, तर आणखी 2 जागांबाबत आगामी बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती। पंकजा मुंडेंनी दिले लोकसभा उमेदवारीचे संकेत, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन, पंकजा मुंडेंचं सूचक विधान। शरद पवार गटाचे 5 ते 6 लोकसभेचे उमेदवार निश्चित, तर शाहू महाराजांनी निवडणूक लढण्यास होकार दिला नाही, शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटलांची माहिती। मी उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही, विरोधकांना कामातून उत्तर देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। आमच्याकडे पहिल्यासारखं बघू नका, तुम्हाला निवडून आणायचं आहे, खोतकरांची मिश्किल टोलेबाजी, तर मला उमेदवारी मिळाली तर तुमच्या तोंडात साखर पडो, दानवेंचं वक्तव्य। चिपळूण गुहागरमधील सहकाऱ्यांचे ऋण कसे फेडायचं सांगत भास्कर जाधवांचं भावनिक पत्र, 10 मार्चला चिपळूणमध्ये जाहीर भूमिका मांडण्याचे केले स्पष्ट। आणि गृहमंत्र्यांच्या दडपशाही विरोधात मराठे पुन्हा एकवटणार, बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचाही गंभीर आरोप।